हे उदाहरण म्हणजे जुन्या म्हणीप्रमाणे कप अर्धा रिकामा आहे असे न समजता अर्धा भरलेला आहे असं समजणे. हाच उत्तम मार्ग आहे असे समजण्याचा आणि परिस्थितीवर मात करण्याचा. तुमच्या आयुष्यात कुठलीही घटना घडली तरी त्याला प्रत्युत्तर द्यायची तुमची क्षमता असली पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक उत्तर शोधायची सवय अंगी बाणवून घ्याल, त्याच वेळी तुमचं आयुष्य उच्च दिशेला मार्गक्रमण करेल. हा एक निसंशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. ही सवय लावायची सुरुवात मनाच्या क्षमतेचा चांगल्या तऱ्हेने वापर करणे इथून होते. मी म्हणालो, अगदी बरोबर जॉन. आयुष्यातल्या यशाचे गणित, मग ते ऐहिक असो किंवा आध्यात्मिक असो, हे आपल्या खांद्यावरच्या त्या 12 पाऊंड वजनाच्या गोळ्यापासून सुरू होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक सेकंदाला आणि प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक दिवसाला तुम्ही जो विचार मनात आणता, तेच विचार तुमच्या बाह्य जगात प्रकट होत असतात आणि तुमच्या बाह्य जगातले वागणे तुमच्या अंतरंगातले विचार प्रकट करत असतात. अंतरंगातले विचार जर आपण नियंत्रित केले तर बाह्य जगातल्या घटनांवर त्याचा चांगला परिणाम होतो. या योगे तुम्ही तुमचे भवितव्यही नियंत्रित करू शकता. खरोखरच जुलियन, या सर्व गोष्टीत खूप तथ्य आहे. मी कधी या गोष्टीचा विचारच केला नाही. मी जेव्हा वकिली करत होतो तेव्हा माझा एक मित्र ॲलेक्स कायम ज्यातून स्फूर्ती किंवा प्रेरणा मिळेल अशी पुस्तके वाचायचा. तो म्हणायचा की ही पुस्तके वाचल्याने त्याला रोजच्या कामाचा ढिगारा उपसायची शक्ती येते. मला आठवते तो एकदा म्हणाला होता की एका पुस्तकात चीनमध्ये संकट या शब्दाच्या अर्थात 2 उपशब्द होते. एक होता धोका आणि दुसरा होता संधी. कदाचित चीनमध्ये सुद्धा या तंत्राचा अवलंब प्राचीन काळी करत असतील. चीनी लोकांना सुद्धा हे माहिती आहे की प्रत्येक काळ्या परिस्थितीला एक उजळ बाजू असते. योगी रामांचं तर म्हणणं होतं की आयुष्यात कधीही चुका होत नाही, फक्त धडे मिळतात. नकारात्मक अनुभव वगैरे काहीही नसतो, त्यातून फक्त सुधारायची संधी मिळते. दुःख हा सुद्धा एक अतिशय चांगला गुरु आहे. दुःख, मला हा विचारच पटेना. खरोखरच दुःख कमी करण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी ते पहिल्यांदा अनुभवावं लागतं, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर पर्वताच्या शिखरावर पोहोचण्याचा आनंद मिळवण्यासाठी अगोदर खालच्या दरीतून जावं लागतं. आता समजलं?